महाविकास आघाडीतल्या नेत्यांची विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू आहे। अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे। वेदांत, काय नेमका मवियाचा फॉर्म्युला असू शकतो? या बैठकीबाबत काय नेमके अपडेट्स आहेत? ज्या प्रकारे आपण बघितलं, महायुतीमध्ये बैठकांवर बैठका जागा वाटपासंदर्भात होत आहेत। महाविकास आघाडीची ही पहिली बैठक आहे ज्यामध्ये मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, अनिल परब, त्यासोबत सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ हे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित आहेत। आणि 17 जागांपैकी कोणत्या पक्षांनी किती जागा लढवायच्या या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे। आजच कदाचित जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा तो समोर येऊ शकतो। प्रामुख्याने एक 3 ते 4 जागा आहेत जिथे टफ फाईट महायुतीसोबत महाविकास आघाडीची होऊ शकते, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं चंद्रपूर विधान परिषदेची जागा असेल, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जालना, त्यासोबत सातारा सांगली या ठिकाणी ज्या प्रकारे काही प्रमाणात ताकद ही महाविकास आघाडीची आहे। काही छोट्या पक्षांना म्हणजे जे विरोधातले छोटे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन महायुती विरोधात उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा आज या बैठकीत होऊ शकते। आणि त्यामुळे काही ठिकाणी काँग्रेस, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि मोस्टली मराठवाड्यामध्ये ज्या पारंपरिक जागा शिवसेनेकडे आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।